कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेली आंगणेवाडीची यात्रा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या यात्रेला दरवर्षी 4 ते 5 लाख भाविक दर्शनासाठी येतात। गारहाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडी देवीचं दर्शन सुद्धा घेतात। मोठ्या उत्साहात आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा होते। यात भाविकांसह राजकीय नेते मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री देखील यावर्षी भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत। उद्या होणाऱ्या यात्रेची जय्यत तयारी झाली असून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाडने। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि कोकणाची प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आई भराडी देवीची यात्रा काही तासांवर येऊन ठेपलेली आहे आणि आपण पाहत असाल तर मंदिर प्रशासनाने या ठिकाणी जय्यत तयारी जी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आंगणे कुटुंबियांचं एक खाजगी मंदिर आहे आणि आंगणे कुटुंबियांनी या यात्रोत्सवाची जोरदार तयारी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच जिल्हा प्रशासनाने देखील या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। दरवर्षी लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला येत असतात। त्यासोबतच राजकीय नेते मंडळी देखील या आई भराडीच्या दर्शनाला येत असतात। यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आई भराडी देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक मंत्री आणि नेते देखील या ठिकाणी येणार आहेत। त्यासोबतच मुंबईतील माजी नगरसेवक किंवा इतर मंडळी जी आहे राजकीय मंडळी ती सुद्धा आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनासाठी येणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर मंदिर प्रशासनाने या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच जर पाहिलं असेल तर मंदिराच्या गर्भगृहात या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट सध्या मंदिर प्रशासन करत आहे। एकंदर जर पाहिलं असेल तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आई भराडी देवीच्या दर्शनासाठी देशभरातील विविध ठिकाणचे भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि त्यासाठी आंगणे कुटुंबियांनी भाविकांना सुलभ दर्शनाची व्यवस्था व्हावी यासाठी 9 रांगांमध्ये व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी सज्ज झालेलं आहे कारण अनेक राजकीय नेते मंडळी या ठिकाणी येतात। त्यामुळे एकंदर जर पाहिलं असेल तर मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेची जय्यत तयारी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंगणेवाडी, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।